श्री स्वामी समर्थ। मी सोनाली बोरुडे। तर आजचा ब्लॉग जो मी काढते तो मला जरा एक सांगायचंय तुम्हाला, त्यामुळे मी काढते। कसं सांगू ते पण मला कळत नाहीये। सांगायचंय मला, पण मला कसं सांगू मला कळत नाहीये। कसं वाटलं मग? काय सांगायचं नाहीये तुम्हाला मला, बस मस्करी केली मी, प्रँक केला तुमच्यावर, जेणेकरून तुम्हाला वाटून हो बाबा ही काहीतरी सांगतीये। तुम्ही एकदम मन लावून ऐकत होते ना। काही सांगायचं नाही, मी एकदम हॅपी आहे। तुम्ही कशा आहे? तुम्ही आय होप तुम्ही पण मजेतच असेल, मी पण मजेतच आहे। तर आजचा व्हिडिओ काही नाही, आज मस्त ऊन पडलेलं आहे बाहेर। चला मी तुम्हाला दाखवते। हे बघा, छान असं ऊन पडले बाहेर, मस्त ऊन पडले बाहेर। कपडे वाळत आहे माझे धुतलेले। आज घरी जायचंय मला बहिणीकडं, कारण की माझी बहीण गेली दवाखान्यात। ते तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओचे मुलं, ते 2 माझ्या बहिणीचे, त्यांना जरा बरा नाही आहे, त्यामुळे ती गेली मुलांना दवाखान्यात घेऊन। आणि मला पण जायचं आहे तिच्या घरी, कारण की तिला मी आत्ता फोन लावला होता, त्यामुळे तिने मला सांगितलं आहे का मला यायला अजून अर्धा-1 तास आहे। म्हणून म्हटलं चला त्यावर तक ब्लॉग काढून घेऊ आपण, आणि मग ब्लॉग झाल्याच्या नंतर आपण जाऊ घरी। तिच्या मुलाला बरं नाही आहे। आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की लहान मुलाला जे पित्त येतं ते कशामुळे येतं, कारण की तिच्या मुलाला खूप पित्त आलं आहे असं अंगाला, असे गांधडे असतात ना पित्ताच्या, तसं आलेलं आहे। मला नाही माहिती ते कशामुळे आलेलं आहे, आणि तिला पण नाही माहिती ते एक रिॲक्शन आहे की काय ॲलर्जी काय झालं आहे ते पण मला नाही माहिती। तर पण त्या पोराला आलेलं आहे तसं, आणि तेच मला जरा वाईट वाटत होतं, कारण की ते पूर्ण अंगाला असं खाजून पूर्ण अंगाला त्याच्या ते पित्त आलेलं आहे। आणि माझ्या कधी मला तुरीची डाळ खाल्ल्यावर होतं, पण मी एकदा इंजेक्शन घेतलं होतं नाशिकला। डॉक्टरनी मला सांगितलं होतं एक इंजेक्शन आहे, त्या इंजेक्शनने तुम्हाला फरक पडेल। त्या इंजेक्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला शक्यतो तुम्हाला पित्त येईल, पण सहजासहजी लवकर नाही येणार। त्यामुळे मी ते एक इंजेक्शन घेतलं होतं, त्यानंतर काय मला पित्त आलं नाही। आणि मी बघत होते, कारण की मला तिकडनं कोणतरी बघत होतं मी व्हिडिओ काढते म्हणून, तर त्यानंतर मला कधी पित्त आलंच नाही अजूनपर्यंत, ते एक इंजेक्शन घेतलं होतं तर। आणि मुलाला काय द्यावं तेच आता नेलंय त्याला दवाखान्यात, आता कळलं नेमकं कशामुळे त्याला पित्त आलेलं आहे काय आलेलं आहे। खूप वाईट वाटलं मला की लहान आहे हो तो खूप, म्हणजे आत्ताशी 2-2.5 वर्षाचा आहे तो, 2 कंप्लीट झालं आत्ताच, 3रं त्याला लागलं आहे। आणि त्याला इतक्या लहान वयात असं पित्त इतका रडला आहे तो। रात्री मला आत्ता कळालं, माझ्या बहिणीचा फोन आला तेव्हा, की त्याला पित्त आलं होतं आणि तो खूप रडला, खूप रडला, त्याला खूप पित्त आलेलं आहे। आणि पूर्ण हाताला, पायाला, पोटाला, चेहऱ्यावर सुद्धा त्याला इतकं असे मोठे असे गांधडे आलेले होते। मला इतकं वाईट वाटलं की मला ज्यावेळेस मला पित्त आलं होतं त्यावेळेस मी इतकी रडले होते, कारण की ते जेव्हा येतं आणि पूर्ण अंग आपलं असं खाजतं ना, आणि खाजल्याच्या नंतर असं मोठे असे गांधडे येतात ना, मला असं एकदम कसं तरी व्हायचं। त्यामुळे मग मला असं वाईट वाटतंय की लहान आहे तो खूप, त्याला किती त्रास होतोय असं तसं। आता त्याला नेलं आहे दवाखान्यात, त्यामुळे आता कळन कशाने आलतं काय आलतं, म्हणजे जेणेकरून कळन का त्याला काय नाही द्यायचं, कशामुळे त्याला पित्त येतं काय होतं, म्हणजे ज्याच्यामुळे त्याला पित्त येते ते द्यायला आता द्यायचंच नाही, टाळायचं। आणि मोठ्या भावाला पण त्याच्या बरं नव्हतं, मोठ्या भावाला पण आता 3-4 दिवस झाले रोज संध्याकाळी त्याला ताप यायचा,
दुपारी एकदम व्यवस्थित राहायचा, सकाळ दुपारी एकदम छान राहायचा आणि त्याला संध्याकाळचा ताप यायचा, त्यामुळे त्याला पण औषधं ते चालू होते दोघांना पण. दोघं पण इतके आजारी पडलेले, इतके आजारी. त्यात लहान जो आहे हर्ष, त्याला तर ते पित्ताचा त्रास. मला तर इतकं असं ऐकून कसं तरी झालं, कारण की ज्यावेळेस आपल्याला पित्त येतं अंगावर त्यावेळेस आपल्याला कसं तरी होतं का पित्त आलं. मला तर खूप त्रास व्हायचा त्या टायमाला, त्यामुळे मला असं हे झालं. मी आत्ता जाणार आहे तसं तिच्या घरी, मला असं झालंय कधी मी जाईन, कधी त्या मुलाला बघन. तर जरा वेळीचं मी जाणारच आहे. तुम्हाला वाटत असेल मी अशी चक्र का मारते, मी आत्ताच जेवले त्यामुळे मग म्हटलं जरा वेळ चक्कर मारावा. पण म्हटलं चक्कर मारता मारता एक ब्लॉग काढावा आपला. भरपूर जण माझा ब्लॉग बघताय पण माझ्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट नाही करत आहे आणि सबस्क्राईब नाही करत आहे. तर प्लीज माझ्या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आधी, की जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ येईल तेवढे तुम्हाला ते दिसेल. माझी ती जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तेव्हा लगेच तुम्हाला येईल, त्याची नोटिफिकेशन येईन आणि तुम्हाला माझा व्हिडिओ दिसेल. त्यामुळे प्लीज जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मस्त वातावरण झालेलं आहे, असं वाटतंय पाऊस पण येणार आहे म्हणून, कारण की ढगं पण भरलेली आहे. तुम्हाला मी दाखवते, हे बघा ढगं भरलेली मस्तपैकी. पाऊस पण येणार आहे पण पाऊस नाही आला पाहिजे, लय चिकचिक चिकचिक होतं. आणि नेमकी आमच्या या साईडला रस्त्याचं काम चालू आहे, तर यायला जायला खूप प्रॉब्लेम होतो, खूप चिकचिक होती. एक साईडने रस्ता पूर्ण खोदून ठेवला आहे, दुसऱ्या साईडने अशी पूर्ण चिखल अशी गाळ होतो. जाताना येताना खूप प्रॉब्लेम होतो. त्यात गाड्या येताना स्लिप होत्यात त्या गाड्या. जरा घरातच होते, म्हणलं चला काहीतरी ब्लॉग काढू काहीतरी. तेवढं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की पित्त जाण्यासाठी काय करावं आणि घरगुती उपाय सांगा. आणि खोकल्यासाठी पण सांगा, कारण की मोठ्याला पण खूप खोकला येतोय आणि त्याला औषध देऊन सुद्धा तो खोकला त्याचा कंटिन्यू चालूच आहे. त्यामुळे खोकल्यासाठी पण काहीतरी उपाय करावा म्हणलं. आमच्या आजींनी सांगितलं होतं की हळद असते, ती हळद अशी जिभेवर ठेवायची आणि अशी एका याच्यात खायची, म्हणजे असं जिभेवर ठेवून अशी खायची. पण तो लहान आहे ना, तो नाही करत येत असं. तो म्हणतो नाही मला नाही हळद पिळत, काही खायची नाही. त्यामुळे त्यांनी काही खाल्ली नाही हळद. आता घरी कोण आहे काय मला नाही माहिती, म्हणून मी काही गेले नाही. आता माझे भाऊजी पण नेमकी घरी नव्हते, तिच्या धीराने नेलेलं आहे तिला दवाखान्यात आणि घरी आता कोण नाही. त्यामुळे मग म्हणलं आता जरा वेळाने जाते मी. आणि तुम्ही बघितलं असं मी व्हिडिओमध्ये खूप दिवस झाले मुलाला घेतलेलं नाही आहे त्या, कारण की त्याला बरं नाही, त्यामुळे मी त्याला शक्यतो व्हिडिओमध्ये घेतलेलंच नाही अजूनपर्यंत. व्हिडिओची सुरुवात माझी त्याच्यामुळंच झालेली आहे, कारण की तो व्हिडिओ बघायचा म्हणजे सगळ्यांचे ते व्हिडिओ बघायचा, त्यामुळे तुम्हाला म्हणायचं किती छान बनवतात असं तसं. मग मी त्याला असंच म्हटलं दादा आपण पण काढायचा का रे व्हिडिओ. तो म्हणला हो चल आपण काढू. म्हणून मी त्याच्यापासूनच सुरुवात केली. म्हणजे मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकायची माझी, पण अशी ब्लॉग बनवून यूट्यूबला टाकन असं मी काही विचारच केलेला नव्हता. मला जरा भीती पण वाटायची की टाकू का नको, लोक काय बोलतील काय नाही बोलणार. माझ्या मिस्टरांना मी विचारलं होतं, म्हटलं का हो मला यूट्यूबला व्हिडिओ टाकायचा आहे, टाकू का. माझे मिस्टर बोलले टाकायचं असं. म्हटलं नाही, पण मला भीती पण वाटते की जर आपल्या घरच्यांनी जर कोणी जर बघितला तर ते काय बोलतील. तर ते बोलले काय बोलणार आहे, आपल्या जे मनाला वाटतं ते करायचं, कोण काय बोलतं काय नाही बोलतं त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं. त्यामुळे म्हटलं चला यूट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात करू. आणि मी घरी असते त्यामुळे आता सध्या तर मी घरीच आहे, त्यामुळे म्हटलं जाऊ दे टाकूच आपण व्हिडिओ. मला पण जरा बरं नव्हतं, पण जरा आता ठीक आहे. मला पण काल जरा कणकण आलेली होती आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलंच असाल. मी जरा बाहेर गेलेले होते आणि बाहेरनं आल्याच्या नंतर मी शूट केला आहे आणि तो ब्लॉग टाकलेला आहे मी. आणि मला सांगा माझा व्हिडिओ कसा असतो, कारण की मला नाही कळत एवढं काय बोलावं काय नाही, सुचत नाही मला. कारण की खूप यूट्यूबर असे एका छान बोलतात, पण मला नाही येत तसं बोलता, कारण की शिकन मी पण हळूहळू, कारण मी प्रयत्न शिकायचा आणि मी पण त्यांच्यासारखं छान बोलन.
घरात जास्त काही नाही, त्यामुळे असं रिकामं वाटत असं आमचं घर, कारण की जास्त वस्तू नाही आहे, थोडंफारच आहे. हे छोटासा एक पलंग आहे असा, फक्त तुम्हाला दाखवते. आणि त्याचे जे नाही लागत ते सामान मी त्याच्या खाली ठेवलेलं आहे, बस एवढंच. मस्त गॅलरी म्हणजे मला 2 गॅलरी, इकडं पण एक गॅलरी आहे आणि किचनच्या साईडला पण मला एक गॅलरी, त्यामुळे खूप माझं सगळं त्या गॅलरीतच असतं. मी धुणं भांडे सगळं तिथं, म्हणजे भांडे तर मी बेसिंगमध्येच घासते आणि कपडे मी गॅलरीमध्ये धुते तिथं खाली. आणि इकडं वाळू लावायला येते, मी कपडे वाळत टाकायला इथं येते. माझं 10 वाजेपर्यंत सगळं काम आवरून जातो. मला आहे ना असं करायचं आहे, कुठंतरी काम जॉब करायचा आहे, पण मला असं माझ्या मनासारखा जॉब भेटत नाही, त्यामुळे मी शक्यतो तर आता घरीच आहे. पण मी दिवाळी झाल्याच्या नंतर नक्कीच जॉब करणार आहे, कारण की घरी बसून पण खूप बोर होतं आणि असं वाटतं चला कुठंतरी काम केलं तर 2 पैसे पण आपल्याला भेटतात आणि टाईम पण आपला निघून जातो. घरी बसून तरी काय करायचं आहे आपल्याला, त्यामुळे मग मी विचार केलेला आहे की आपण काहीतरी आता जॉब करायचा म्हणून. पण म्हटलं जाऊ दे, आता एवढी दिवाळी झाली का मग आपण कुठंतरी जॉब बघणारच आहे. मी एक ठिकाणी करत होते जॉब, पण नेमकी तो खूप हार्ड होता, म्हणजे तर मला ते नाही जमलं. ती कॅन्डलची कंपनी होती एक, तिथं मी करत होते काम, पण मला ते नाही जमलं काम. मी केलं तरी 1.5 महिने केलं ते काम, नंतर म्हणलं नको, कारण की ते असे बंडल भरायचे आणि ते जड असते, त्यामुळे मला उचलायला खूप भारी पडायचं ते, त्यामुळे मग मी सोडून दिलं. आणि आता मी करणार आहे काम, बघू. मी पुण्या साईडला असते. प्लीज काही काम असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कुठं जर कामासाठी जर काय लागत असेल बाई तर, कारण की मी जॉब शोधणारच आहे आता दिवाळी झाल्याच्या नंतर. मला एखादी कंपनीत असला तरी मी करणारच आहे, कारण की मला घरी म्हणजे घरी बसून तर काय होणार नाही आपलं असं वाटतं मला, त्यामुळे मला चला काम तर केलंच पाहिजे ना आपण, मला काम तर करायचंच आहे. आणि मस्त वाटतंय मला जरा. आज माझं खूपच लवकर आवरलं आहे, खूप म्हणजे माझ्या मिस्टरांना लवकर जायचं होतं, त्यामुळे मी ते गेल्याच्या नंतर मी उठले आणि मग माझं सगळं काम आवरलं आहे आणि बसलेलेच होते मी आणि बहिणीला फोन लावला. बहीण बोलली आता मी अशा ठिकाणी आहे आणि मी येते म्हणून, तर तिचीच वाट बघते. ती ज्यावेळेस घरी जाईन त्यावेळेस मग मला पण तिच्या घरी जायचं आहे, कारण की मला पोरांना भेटायचं आहे. काल मी तिथं गेलते, काल होते मी तिथं, परवा पण तिथंच होते, पण जायचं. तुम्हाला दाखवते माझी बहीण कुठल्या सोसायटीत राहते, इथनं दिसतं. ती बिल्डिंग दिसती ना पाठीमागची, मी तुम्हाला दाखवली. खाली खूप माणसं उभा होते म्हणून मी जास्त काय बोलले नाही. ती समोरची बिल्डिंग आहे, तिथं माझी बहीण राहते आणि इथं मी राहते. मला तिच्या घरी जायला कम से कम 20 मिनटं लागतात. आज जायचं म्हणलं तर ते 20 मिनटं पकडून चालायचं, पण मी फास्ट चालते एकदम, त्यामुळे मी फास्ट लवकर पोचून जाते. आणि बघू आता ती वाट बघते मी. आता ती मला म्हणली 2-2:30पर्यंत मी येणार आहे घरी, आणि त्या दरम्यान मी जाणार आहे, मी निघणार आहे इथनं 2:30 वाजता. तेव्हा मग मी जाते तिच्या घरी, बघते. मग जेवण वगैरे झालं आहे माझं सगळं. जेवण करून मी एकदम वाटा क्लीन करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता माझा वाटा किती क्लीन आहे, कारण की मला लगेच असं क्लीन केलेलं आवडतं. मी लगेच वाटा क्लीन करून टाकते, असं काही ठेवत नाही पसारा जास्त. हे बघू शकताय तुम्ही, एकदम गॅस एकदम स्वच्छ करून, भांडे लगेच घासून. आणि हे जे आहे ते आत्ताचे, जे मी आत्ता चहा बनवला होता एवढ्यातच मी चहा पिलेला आहे. मला जरा भूक लागली होती, पण मिस्टर नसल्यामुळे मी काही बनवला नाही स्वयंपाक, तर मी ब्रेड होते आणि ब्रेड अशी गरम केली आणि चहा आणि ब्रेड खाल्ली, कारण की मला एवढी भूक पण नव्हती. मी सकाळी खाल्लं होतं पराठा खाल्ला होता बटाट्याचं, त्यामुळे मला एवढी भूक नव्हती. पण म्हटलं चला थोडंसं आता काहीतरी खाऊन घ्यावं, म्हणून मग मी आता ब्रेड आणि चहा पिला आहे. तर जरा वाट बघायची, फक्त जायची तिकडं मला. तुम्ही जरा हे झाले असतील,
फर्स्ट म्हणजे ज्या मी ब्लॉग चालू केला त्यावेळेस मी तुम्हाला म्हणले होते मी तुम्हाला कसं सांगू काय सांगू, त्यावेळेस तुम्हाला असं शॉक झाला अरे काय झालं हिचं. काय नाही, मला फक्त मी एक तुमच्यावर छोटासा प्रँक केला. मला थोडा मोठा करायचा होता पण मला ते हसू कंट्रोल होत नव्हतं, त्यामुळे मी पटक्यात बोलून टाकलं की काय नाही मी असं सहज हे करत होते. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.